छान असा रात्रीच किचन ओटा मी क्लीन करून घेतलेला होता आणि आता आलेलं होतं पाणी. जसं पाणी आलं तसं लाईट चालली गेली. एवढी टेन्शनमध्ये येऊन गेले ना मी. आता कसं करू नळी तर लावून घेतलेली होती बाहेरून. मोटर लावल्याशिवाय वरती पाणी चढत नाही ना, तिसऱ्या ह्याच्यावर पाणी चढवावं लागतं त्यासाठी. आणि इथं तर माझ्या बेडशीटा पण भिजवल्या गेल्या होत्या. आणि त्यानंतर बघा इथं झावरी टाकलेलं आहे मी मशीनमध्ये ना. 2 ते 3 झावरी मी इथं टाकलेल्या आहे मशीनमध्ये. तर जशा तशा त्या मी असंच हाताने धुवून घेतल्या त्या. तर आणि बघा इथं सुकायला टाकून घेतलेले. त्यानंतर ते बेडशीट भिजवले. त्यानंतर रुमाल वगैरे रोजचे कपडे ते आता लाईट येऊन गेली. म्हणजे अर्धा तास पाणीला होऊन गेला तेव्हाच लाईट आली. पण तरी पण तर झावरी पण बघा मग हातानेच धुवून घेतला. आता मशीनच चाललं नाही तर काय करायचं, लाईटच गेलेली होती. मग अर्धा तास झाला तेव्हा लाईट आली. मग तेवढ्यात मी एवढी खुश झाले ना. बरं झालं म्हटलं जेवढं पाणी चढेल तेवढं. त्यानंतर रुमाल वगैरे सर्व काही धुतलं होतं ते पण वरती टाकून आले. सगळे कपडे टाकून दिले. आणि आता आहेत ना बेडशीट आपण धुवायला टाकलेलं आहे मशीनमध्ये. लाईट येऊन गेली ना, मशीनमध्ये टाकून दिलेलं आहे. आणि बघा हा समोरचा नजारा आहे. तर ना इथं सगळे कपडे बघा, टावेल वगैरे सगळं काही धुतलं होतं ना, ते सगळं काही इथं मी सुकायला टाकून दिलेले आहे. आणि त्यानंतर आता खाली उतरत होती तर इथं फुलं होते ना, ते तर तोडले गेले होते. माझी सकाळी सकाळी देवपूजा झाली होती ना. मस्तपैकी एवढे भारी ब्ल्यू कलरचे फुलं येतात ना, गोकर्णीचे म्हणतात त्याला, गोकर्णीचे फुलं. त्यानंतर खाली आली. नंतर मग हे बघा बेडशीटा टाकले परत. म्हणजे मोरायला गरम पाणीमध्ये आहे ना, राकेश आहे ना मालिश करतो ना, तर त्या खराब होऊन जातात तेलाच्या, म्हणून गरम पाणीमध्ये भिजत घातल्या होता. आणि आता बघा आता मस्तपैकी इथं आहे ना धुवून घेते. कारण की आता लाईट येऊन गेली म्हणून मशीन चालू झालं. तर मशीनमध्ये कसं कपडे लावले म्हणजे दुसरं काम आपलं होता राहतं. हे बघा असे टाकून दिलेले मी 2 बेडशीटा. आता सगळे कपडे धुतले गेले. बेडशीटा वगैरे झावरी पण हाताने धुवून घेतल्या. आता वरती आलेली मी ते 2 नंबरच्या फ्लोअरवर. तर बाकीचे कपडे तर आधी टाकून गेलेली होते मी बघा. नंतर आता हे धुतले ना, आता हे कपडे टाकायला आलेले मी. कारण की खाली जागा नव्हती. खाली मी झावरी, त्यानंतर मग साड्या वगैरे बाकीचे कपडे सगळे काही खाली टाकून दिलेले होते. आणि बाकीचे वरती म्हटलं आता कसा पावसाळ्याच्या लवकर कपडे सुकत नाही ना. मग हे 2 दिवस बी वरती घरातल्या घरात पडून राहतात ना वरती, तर मग काही टेन्शन राहत नाही. 2 दिवसामध्ये पूर्णपणे सुकून जातात. तर आता इथं आहे ना बघा हे बेडशीटांचे कवर पण इथं टाकून दिले. त्यानंतर अंडरवेअर ते सगळं काय सगळे कपडे ना इथं एका स्टँडवर मावून जातात. तर आता बघा मी चपात्या वगैरे करते ना, तो रुमाल पण इथं धुवून घेतलेला आहे मी, तो पण टाकून घेते. आणि आता बेडशीट आता समोरच्या गेटवरच टाकून घेतलेला आहे मी. या इथं इकडच्या साईडला. ते नंतर दाखवते तुम्हाला टाकल्यानंतर. आता मोबाईल तर इकडच्या साईडला आहे तर तुम्हाला दिसणार नाही ते टाकताना. टाकलं गेलं की मग नंतर दाखवते मी. 2 बेडशीट अशा तिथंच टाकून दिल्या. नंतर हा चपात्या वगैरे करायच्या रुमाल. आणि कधी कधी मी व्हिडिओचं ते दाखवते ना, तो हा रुमाल पिवळा, तो पण धुवून घेतला मी आज. आज म्हणजे ना सगळे म्हणजे साफसफाई करायचं म्हटलं म्हणजे सगळंच काढावं लागतं. हे पण ते पण ते पण. तर चला आता अशा प्रकारे ना सगळे कपडे माझे इथं धुवून पण झाले, सुकायला पण टाकले गेलेले. आता दाखवते तुम्हाला. हे बघा मस्तपैकी सगळे कपडे कसं स्टँडवर मावून जातात बघा. आणि टेन्शन राहत नाही. परत परत पाऊस आला की इकडे टाक तिकडे टाक, एकाच ठिकाणी पडून राहतात. आणि नाही जर 1 दिवसामध्ये सुकले ना तर 2 दिवसात तर सुकूनच जातात.
अशा प्रकारे सगळेच कपडे मी इथं मस्तपैकी अशा टाकून दिलेले आहे. आणि बघा ह्या बेडशीट आहे इथं गेटवरच टाकून दिलेल्या आहे, वरच्या गेटवर 2 नंबरच्या. तर चला, असा माझ्या आजच्या कपड्या धुण्याचा दिवस होता सगळा, म्हणजे असं समजून घ्या तुम्ही. त्यानंतर मग हे प्लास्टिकचे डबे वगैरे ते काढून दिले होते मी कोमलकडेच. त्यानंतर मग बघा साधी सिंपल देवपूजा आज मी करून घेतलेली होती, कारण की त्याला म्हटलं उद्या सगळं काही धुवावं लागेल ना, अमावास्यानिमित्त सगळं काही. त्यानंतर मी इथं आहे ना दारावरच भाजीपाला आला होता. काम करता करता भाजीपाला पण घेऊन घेतला, बाजारात जायची पण काही गरज नाही राहिली. टमाटे घेतले 2 किलो, 2 गड्ड्या कोथिंबीरीच्या घेतल्या आणि 2 गड्ड्या मेथीची भाजीच्या घेतल्या. आणि त्यानंतर आहे ना बघा फ्लावर घेतली, मुळे घेतले आणि शिमला मिरची घेतली. हा एवढाच भाजीपाला होता त्याच्याकडे, पण मी घेतला. तर मग भाजीचं पण टेन्शन मिटून गेलं आता. म्हणजे कसं राहतं ना, काय बनवू असं भाजी जर राहिलं ना, काय पण एक वस्तू काढून लगेच बनवून घेतो माणूस. त्यानंतर मग सगळं काय आवरून झालं होतं. कोथिंबीर निवडून डब्यामध्ये भरून घेतली मी, 2 डब्यांमध्ये. हा डब्यामधली कोथिंबीर आहे ना, मी आता कोथिंबीर वडी बनवणार आहे, म्हणजे आता नाही उद्या परवा बनवेल. आणि हे बघा, हे डबे काढून दिले होते कोमलने मस्तपैकी घासून दिलेले, तुम्ही बघू शकता. सगळे डबे एक टप्प्यावरचे तिने घासून दिले होते, काल परवा ते लावून दिले मी मस्त सुकून साकून त्याच्यामधल्या वस्तू भरून. आता हे डबे इथं फॅन खाली सुकायला ठेवले, कारण की बाहेर ऊन नाही. त्यानंतर हे बघा, हे मूग होते त्याच्यामध्ये, ते पण धुवून घेतले मी, किती दिवसापासूनचे होते, म्हटलं खराब झाले असतील, मग धुवून घेतले मुगाची डाळ पण. त्यानंतर मग बघा, मी मसाला आणला, तर माझा मसाला संपलेला आहे. आता पावसाळ्यामध्ये तर दळून पण देणार नाही, त्यासाठी मी थोडासाच आणला, पावशेरच मसाला आणलेला आहे बघा. आणि पावशेर मसाल्यामध्ये हे पाकिट आहे ना, धण्याचं पाकिट, तुम्हाला साईडला तिकडच्या साईडला दिसतंय, दाखवते मी, थांबा तुम्हाला ते पाकिट. तर ते पाकिट आहे ना, राकेशने आणलं होतं किराणामधून. आता तेवढंच पाकिट याच्यामध्ये लागणार आहे मसाल्याच्या याच्यामध्ये. आणि हा मोठा पोळा दिसतोय ना इकडे साईडला, तो 1 किलो आणला मी आता. मला आहे ना धना पावडर बनवायचं आहे त्यासाठी. आणि हे आधीचं आणलेलं आहे ना, दाखवते तुम्हाला, हे बघा, हे आधीचं आणलेलं आहे राखून. हे आता मसाल्यामध्ये टाकते मी. आणि हा 1 किलो धना आता आणला ना, याचं मी आता पावडर बनवणार आहे, याला पण भाजून घेणार आहे. तुम्हाला फक्त हे मसाला आणि मसालाचे धने आहे ना, हे बघा, हे मसाल्यामध्ये जे धने टाकणार आहे ना मी, तेवढंच तुम्हाला भाजताना दाखवणार आहे. म्हणजे अशा प्रकारे ते धने पण भाजून घेणार आहे मी, ज्याचं की पावडर करणार आहे ना मी, ते धने.
अशा प्रकारे आपला मसाला आणि हे धने सर्व काही भाजून घेतले मी. आणि जे काही पावडर करायचे धने ना ते पण याच प्रकारे भाजून घेतलेलं आहे मी. ते जर दाखवलं असतं मग परत परत तेच ते बघायला बोर होतं ना तुम्हाला, त्यासाठी मग मी ते भाजून घेतले मी नंतर. मग ते पण आणि हा मसाला पण मी आता आहे ना चक्कीवरून दळून आणणार आहे. विचारून आले मी, चक्कीवाले म्हणे दळून देईल म्हणे. म्हटलं गरम आहे बाई, काय वातडा उतडा नाही आहे तर दळून देशील का? हो म्हणे. तर बघा चक्कीवरून दळून आणलेला आहे मी हा मसाला. बघा किती छान आहे. याच्यामध्ये अजून आहे ना खोबरं खसखस टाकायचं बाकी आहे माझं. मी आता घरच्या घरी करून घेईल ते. खोबरं किसावं लागणार, त्याला भाजावं लागणार, मिक्सरमधून दळावं लागणार, त्याला मिक्स करावं लागणार. आणि धणा पावडर तर गार झाल्यावर मी असं भरून देणार आहे, त्याला काही करायची गरज नाही. हे बघा हे धणा पावडर. तर अशा प्रकारे होती माझी आजची ही रुटीन. आणि मसाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.